भंडारा जिल्हा जो आपल्या तलावांसाठी, समृद्ध संस्कृतीच्या वारशासाठी आणि जो भारतात नैसर्गिक संपत्तीने ओळखला जातो तो म्हणजे भंडारा। या भंडारा जिल्ह्यात जवळपास 3648 असे छोटे मोठे लहान तलाव आहे, जे की या प्रदेशाच्या सौंदर्यावर भर घालतात। वैनगंगा नदीच्या काठावर वसलेला हा जिल्हा जो भाताच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये चिन्नोर आणि दुर्भज हे उच्च कोटीचे तांदूळ पिकवले जातात। एवढंच नाही तर महाराष्ट्राची ब्रास सिटी म्हणून भंडारा जिल्ह्याचा उल्लेख आहे। हा जिल्हा आधी छत्तीसगड राज्याचा भाग होता, तेव्हा हय्या राजपूत होते। 12व्या शतकात पवार राजपूतांच्या ताब्यात आला, नंतर गोंड सरदार 17व्या शतकापर्यंत पेशव्यांच्या ताब्यात होतं। नंतर भोसले घराणं 1821 मध्ये लांजीच्या सर्जमशाहीनं या भंडारा जिल्ह्याची स्थापना केली। 1903 मध्ये इंग्रजांकडे गेला, 1956 मध्ये पुनर्रचना झाली तर बॉम्बेकडे गेला। नंतर 60 मध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर भंडारा हा राज्याचा भाग बनला। या भंडारा जिल्ह्यातून 1999 मध्ये गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली। आज या जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, नृसिंह टेकडी, अंबागडीचा किल्ला, पावनीचा किल्ला आणि बरंच काही आहे। इथे लोह खनिज आणि इतर खनिज संपत्तीही भरपूर प्रमाणात आढळते आणि इथूनच इथल्या औद्योगिक विकासाला चालना मिळते। तलावाचे शहर, समृद्ध संस्कृतीचा वारसा आणि नैसर्गिक संपत्तीने नटलेला हा जिल्हा, ज्याची प्रत्येक भेट हे नवीन अनुभव देऊन जाते। तलावांचा जिल्हा, महाराष्ट्राचा अनमोल ठेवा आणि मी प्रसाद, मला पण फॉलो करून ठेवा।